श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा तोडगा. गोरक्ष चिंच लाल कपड्यात बांधून प्रवेशद्वारावर आतील बाजूने लावणे. त्यामुळे घरात वाईट गोष्टींचा प्रवेश होत नाही. या तोडग्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करणे. 2. चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची 3 इंच लांबीची मुडी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची वरीलप्रमाणे पंचोपचार पूजा ओम वम वनस्पते नमः या नाममंत्राने करावी. नैवेद्य खडीसाखरेचा दाखवावा व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास टांगावे. या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते. 3. धनधान्य समृद्धिकारक तोडगा. हा तोडगा गुढीपाडव्यास किंवा या दिवशी जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभ योग असताना करावा. मागील वर्षाची जुनी पोटली पवित्र प्रवाहात विसर्जन करून नवीन पोटली तयार करावी. तांब्याचा 1 गोल तुकडा, तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड, नवे गहू 1 मूठ, 1 अखंड हळदीचा तुकडा, 1 मोठा हिरडा, 1 मिठाचा खडा, 1 मूठ नागकेशर इत्यादी साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून पोटली तयार करावी. नंतर त्या पोटलीची ओम श्रीम श्रीये नमः या नाममंत्राने पंचोपचार पूजा करावी. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, श्री कुबेर मंत्र 1 माळ, श्री सुक्त 1 वेळा किंवा 16 वेळा जप करून तिला गुगुळाचा धूप देऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच ती पोटली बांधावी. 4. दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मधोमध खड्डा करावा. त्या खड्ड्यात 1 वेळा भूसूक्त म्हणत अभिषेक करून 1 माणूस जेवेल एवढा नैवेद्य ठेवावा व हे भूमिरूपिणी सीता माते आपल्याच कृपेने प्राप्त झालेल्या या अन्नाचा नैवेद्य आपणास अर्पण करत आपल्या या असीम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो अशी विनंती करून तो नैवेद्य त्या खड्ड्यातच पुरून टाकावा. 5. बालाजी कवच प्रवेशद्वारावर बाहेरील बाजूनी लावणे. त्यामुळे घरात वाईट गोष्टींचा प्रवेश होत नाही. या तोडग्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करणे. श्री स्वामी समर्थ.